आजचा या सखोल विश्लेषणात आपण IPL 2026च्या एका अत्यंत महत्त्वाच्या सामन्यावर चर्चा करणार आहोत, जिथे मुंबई इंडियन्सने सलग 4 पराभवांची त्यांची ती खराब मालिका अखेर खंडित केली. अगदी बरोबर आणि तेही अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर चक्क 99 धावांनी धुव्वा उडवून. म्हणजे ह्या मॅचची ती इनसाइड स्टोरी आणि अचूक रणनीती आज आपण डिकोड करणार आहोत. हो, कारण हा विजय म्हणजे फक्त आकडेवारीचा खेळ नव्हता. म्हणजे सलग 4 सामने हरल्यावर बाहेरून बघणाऱ्यांना वाटतं की आता सगळं संपलंय. नक्कीच. पण आतून या संघाने कसं बाउन्स बॅक केलं हे या मॅचच्या डेटामधून आणि खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजमधून स्पष्ट दिसते. राईट. आणि मला वाटतं या भक्कम कमबॅकचा पाया रचला तो तिलक वर्माने. त्याची ती नाबाद 101 धावांची खेळी. बापले, ती इनिंग म्हणजे एक मास्टर क्लास होता. हो ना. एका बाजूने सतत विकेट्स पडत असताना संघाला 199 धावांपर्यंत घेऊन जाणं अजिबात सोपं नव्हतं. नाहीच मुळी. T20मध्ये लोक सतत म्हणताना की आता अँकर रोल कालबाह्य झालाय, फक्त मारामारी चालते. तशीच चर्चा असते नेहमी. पण तिलकनने स्ट्राईक रोटेट करत ज्या प्रकारे इनिंग पेस केली ते आधुनिक क्रिकेटचे एक उत्तम उदाहरण आहे. मी तर म्हणेन त्याची इनिंग ही एखाद्या शॉक ॲब्झॉर्बर सारखी होती. शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे गाडीला खड्डे लागतायत पण आत बसलेल्यांना धक्का जाणवत नाहीये असं काहीसं. अगदी तसंच. विकेट्स पडतायत, प्रेशर वाढतोय, पण त्याने तो धक्का संघाला जाणू दिला नाही. आणि ज्यामुळे शेवटच्या 5 षटकांत बाकीच्या फलंदाजांना थेट ॲक्सिलरेटरवर पाय ठेवता आला. राईट. फलंदाजीतली ही स्थिरता नंतर गोलंदाजांना दडपणमुक्त करून गेली. पण हे बघ, केवळ धावा फलकावर असून भागत नाही. गुजरातला त्यांच्याच मैदानावर रोखणं हे खूप मोठं आव्हान होतं. आणि इथेच अश्विनी कुमारचा तो भयानक इम्पॅक्ट समोर आला. तो स्पेल 4 षटकांत फक्त 24 धावा आणि 4 विकेट्स. त्यात शुभमन गिल, राहुल तेवतिया पहिल्याच मॅचमध्ये अशीच कमाल केली होती. बरोबर आहे. तर मला सांग, हा जो सरप्राईज एलिमेंट असतो ना, म्हणजे जेव्हा एखादा गोलंदाज हंगामातला पहिला सामना खेळतो तेव्हा फलंदाजांची जास्त फजेती होते का? त्याला रीड करणं कठीण जातं का? सरप्राईज एलिमेंटचा थोडा फायदा नक्कीच मिळतो, कारण फलंदाजांनी त्याच्या नवीन रणनीतीचा किंवा ॲक्शनचा या हंगामात आधी सामना केलेला नसतो. पण इथे मुख्य मुद्दा तांत्रिक आहे. अच्छा, तांत्रिक म्हणजे कसा? आपल्याकडील विश्लेषणानुसार त्यांनी अहमदाबादच्या त्या खेळपट्टीचा जबरदस्त अभ्यास केला होता. ती खेळपट्टी सुरुवातीला थोडी संथ होती आणि अश्विनीने तिथे नुसता आपला वेग नाही वापरला. त्याने क्रॉस सीम आणि ऑफ कटर्सचा अतिशय अचूक वापर केला. म्हणजे चेंडू बॅटवर वेगाने येत नव्हता आणि मोठे फटके मारण्याच्या नादात गिल आणि तेवतियासारखे हिटर फसत गेले. अगदी बरोबर. निव्वळ वेगावर अवलंबून न राहता कंडिशन्सचा केलेला हा खूप स्मार्ट वापर होता. क्या बात आहे. पण हे सगळं मैदानावर इतक्या शांतपणे अंमलात आणण्यासाठी पडद्यामागचं वातावरणही खूप महत्वाचं ठरतं ना? नक्कीच. अश्विनीच्या सामन्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्सकडे लक्ष दिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती कोणती? सलग 4 पराभव पचवूनही ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही पॅनिक स्थिती नव्हती. हो, त्याने उल्लेख केला होता तसा. कर्णधार हार्दिक आणि मॅनेजमेंटने खेळाडूंवर जो विश्वास दाखवला तो इथे कामी आला. राईट. पराभवाचं दडपण डोक्यावर नसतानाच अश्विनीसारखे गोलंदाज अशी निर्भय किंवा फिअरलेस कामगिरी करू शकतात. आणि याच मानसिकतेमुळे आता पॉइंट्स टेबलमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. या एका मोठ्या विजयामुळे मुंबई इंडियन्स आता थेट 7व्या स्थानावर पोहोचली आहे. स्पर्धेतलं त्यांचं आव्हान आता खऱ्या अर्थाने जिवंत झालंय आणि इतर सर्व संघांसाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. नक्कीच. एकंदरीत सांगायचं तर तिलक वर्माचं ते शॉक ॲब्झॉर्बर सारखं शतक आणि अश्विनी कुमारची ती अचूक गोलंदाजी, हे दोन्ही मुंबईच्या अचूक रणनीतीचा आणि बदललेल्या मानसिकतेचा भक्कम पुरावा आहेत. मैदानावरच्या कौशल्या इतकाच हा परिस्थितीचा आणि संयमाचा खेळ होता. अगदी खरंय. आणि जाता जाता या विश्लेषणातून ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. म्हणजे सलग 4 पराभवांच्या गर्तेतून बाहेर येत केवळ मॅनेजमेंटच्या एका सकारात्मक पाठिंब्यामुळे जर 99 धावांसारखा महाकाय विजय मिळत असेल तर मग आधुनिक T20 क्रिकेट हे फक्त बॅट आणि बॉलचं राहिले का? तेच की तो पूर्णपणे खेळाडूंच्या मानसिकतेचा म्हणजे एक माइंड गेम झालाय. पुढची T20 मॅच बघताना या सायकोलॉजिकल पैलूकडे आपण सर्वांनी नक्कीच लक्ष द्यायला हवं.